हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्तच. आणि आशा करते की तुम्ही पण खूप मस्त असाल, मजेत असाल, आनंदी असाल, थंडीचा आनंद घेत असाल आणि नवीन वर्षाची मजा केली असेल. तर आजचा व्हिडिओ आहे की म्हणजे आजचा व्हिडिओ जो आहे तो मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारचा आहे. तर चौथ्या गुरुवारी मी हळदी कुंकू वगैरे केलेलं आहे, कारण मला डाऊट होता की मला 5वा गुरुवार मिळेल की नाही. मग करणारं कोणी नाही, तेवढं आईंकडून झेपणार नाही आणि ताई कामाला जातात. त्यामुळे मग उगाच गडबड होण्यापेक्षा मी विचार केला चौथ्या दिवशी आपण आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घ्यावा. त्यानंतर 5व्या गुरुवारी मग जर आपल्याकडे असलाच चान्स तर आपण पूजा मांडू शकतो. तर कारण 5व्या गुरुवारी ही पूजा ही मांडायची आहे. पण उद्यापन नाही तसं मी म्हणणार की मी फक्त हे केलं, हळदी कुंकू केला आणि प्रसाद वगैरे जो होता तो केला. ओट्या वगैरे जी भरायची होती मला, ओटी बायकांची, तर मी ते माझा तो कार्यक्रम आवरून घेतलेला आहे. कारण मग 5व्या गुरुवारी मी फक्त पूजा मांडून आणि घरातल्या घरी आपलं देवीची पूजा वगैरे ते करणार आहे. जर मला काही अडचण नसली तर अडचण नसली तर मग बाकी घरातलं कोणीही करू शकतं ते. म्हणून मग मी करून घेतला. तर मग आज मी बायकांना सांगितलेलं होतं, म्हणजे आजूबाजूच्या बायकांना सांगितलेलं होतं. ह्या कार्यक्रमांमध्ये खरंच खूप मजा असते. ह्या कार्यक्रमांमध्ये मला तर खूप आवडतात. प्रत्येकाने एकमेकींच्या घरी जायचं खूप म्हणजे छान वाटतं ना. करण्यासाठी हे असे कार्यक्रम असावेत, म्हणजे एकमेकींशी बोलून भेटून चांगलं वाटतं. आपण रोज रोज एकमेकींच्या घरी जात नाही. असं काही कार्यक्रम असला तरच आपण एकमेकींकडे जातो, बोलतो, बसतो. त्या मुंबईतलं तर जीवन असं आहे ना, म्हणजे की आपल्या घरात दरवाजे बंद करून बसलेले असतात. त्यामुळे एकमेकींना बघणं देखील मुश्किल होऊन जातं, की म्हणजे एखादीला जर बाहेर कधी दिसली तरच आपण तिला बघतो, किंवा कोणी रस्त्यात मार्केटमध्ये वगैरे भेटलं तरच आपण त्यांना बघतो किंवा ते आपल्याला बघतात. पण असा कार्यक्रम असल्यामुळे एकमेकींना भेटणं, बोलणं सवडीने होतं, एकमेकींशी बोलणं होतं. त्यामुळे खूप छान वाटतं. असे कार्यक्रम असावेत आणि करावेत, जेणेकरून आपल्याही मनाला चांगलं वाटतं आणि समोरच्यालाही चांगलं वाटतं. तर मी तोच कार्यक्रम मी आज ठेवलेला होता हळदी कुंकवाचा. तर मी सांगून आले होते, येता येता नायराला शाळेतनं घेऊन येता येता मी सांगून आले होते की आज हळदी कुंकवाला या म्हणून. तर त्यासाठी मग मी दुपारी म्हणजे संध्याकाळी 5 वाजतापासूनच सुरुवात केली तयारीला. कारण मला पण बाहेर जायचं होतं. माझा कार्यक्रम झाल्यानंतर मला देखील आमंत्रण होतं, मलाही तिकडे जायचं होतं. तर आपल्या घरी कोणी येतं आहे तर आपणही त्याच्या घरी गेलं तरच चांगलं वाटतं, नाहीतर चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग मी विचार केला लवकर आवरून घ्यायचं आणि आपण आपलं तयारी करून आणि जायची, जेणेकरून समोरच्यालाही त्रास नाही होणार आणि आपल्यालाही त्रास नाही होणार. कारण आपल्यामुळे आज खूप जणांचं हे होऊ शकतं. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी मग मी लवकरच तयारी केली स्वयंपाक करण्याची, कारण नैवेद्य देखील दाखवायचा होता. मला जाण्या अगोदर हे म्हणजे सगळं काही आवरून जायचं होतं. त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर नैवेद्य करायला घेतलं, कारण बायका आल्या तर सगळ्यात अगोदर नैवेद्याचीच गरज होती. त्यामुळे मग मी विचार केला प्रसाद देण्यासाठी आपण बनवूया शिरा. तर मस्त असा तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेतले. त्यानंतर मग त्यामध्ये मग ड्रायफ्रूट थोडेच बाहेर काढून घेतले आणि अर्धे तसेच ठेवले. त्यामध्ये नंतर मी रवा घातला आणि रवा मस्त असा सुगंध येईपर्यंत भाजून घेतला. बारीक गॅस करून आणि कंटिन्यू हलवून, सतत त्याला हलवत राहून आणि रवा भाजून घ्यायचा आहे. तर थोडासा असा रवा लालसर होईल आणि सुगंध असा त्याचा सुटेल तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. तर मस्त असा रवा भाजून घेतला आणि ड्रायफ्रूटमधलं जर म्हणाल तर मी थोडे ड्रायफ्रूट वर काढून घेतले, अर्धे त्यामध्ये तसेच ठेवले. तर ते थोडे का काढून घेतले तर वरून हे करण्यासाठी, गार्निश करण्यासाठी मी ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मग रवा मस्त असा भाजून घेतला, बारीक गॅसवरच मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर मग मी एका साईडला आहे ना गॅसवर, दुसऱ्या साईडला हे ठेवलेलं होतं. एका पातेल्यामध्ये आहे ना जेवढा रवा घेतला होता त्याच्या दुप्पट पाणी, आणि त्यामध्ये आपल्याला जर जास्त गोड करायचं असेल तर त्याप्रमाणे, तर मी तर 1 वाटी साखर घेतली होती. 2 वाटी रव्याला 1 वाटी साखर, कारण साखर थोडी जाड होती माझी. त्यामुळे मग मी 1च वाटी साखर घेतलेली होती आणि ते
पाणी हे व्हायला ठेवलेलं, गरम व्हायला ठेवलेलं, जेणेकरून साखर त्या पाण्यामध्ये विरघळून जाईल. तर मी काही केसर वगैरे काही घातलेलं नव्हतं, फक्त पाणी आणि साखर असंच मिक्स करून ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी गॅसवर. बाकी त्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं त्यामध्ये, फक्त पाणी आणि गरम साखर फक्त हे करून घ्यायची होती, वितळून घ्यायची होती. बाकी पाक वगैरे असं घट्ट करायचं किंवा असं काही नव्हतं, फक्त साखर वितळून घेतली. तर साखर वितळून घेतली, त्यानंतर मग रवा तोपर्यंत एक दुसऱ्या साईडला मस्त असा भाजून घेतलेला होता. त्यानंतर मग त्या रवा भाजून होईपर्यंत साखरेचं जे पाणी होतं ते देखील तयार झालेलं होतं. त्यामध्ये मग ते पाणी रव्यामध्ये मी घातलेलं आहे. तर पाणी घालताना थोडं सावकाशपणे घाला, जेणेकरून अंगावर उडणार नाही, कारण पाणीही गरम असतं आणि रवा जी कढई आपण भाजतोय ती कढई आणि रवा हे देखील खूप गरम असतं, त्यामुळे भाजण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, ते उडतं असं अंगावर. त्यामुळे थोडं सांभाळून जेव्हा पाणी गरम त्यामध्ये घालतो आपण, तेव्हा त्यावेळेस सांभाळून घालायचं आणि लगेच हलवायला सुरुवात करायची, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि रवा आपला मऊ होईल आणि हे होणार नाही, गुठळ्या होणार नाही आणि असं कच्चाही राहणार नाही. तर मग मस्त असा हलवून घ्यायचा. तर हे बघा, मस्त असा माझा रवा तयार आहे. त्यानंतर मग आपल्याला तूप कमी वाटत असेल तर वरून थोडंसं तूप टाकायचं आणि त्याबरोबर ड्रायफ्रूट जे आपण ठेवलेले होते ते टाकायचे आणि इलायचीची पावडर जी आपण करून घेतलेली होती ती पण घातलेली आहे आणि मस्त असा रवा बनवून तयार केलेला आहे. मस्त असा रवा प्रसादाला बनवलेला होता मी. तर त्यानंतर मग पुढची तयारी होती. तर पुढे आज मला जास्त काही असं बनवायचं नव्हतं. मी फक्त 2 भाकरी आणि 2 चपात्या, कारण सकाळच्या चपात्या होत्या आणि आज जेवणासाठी मी आणि नायरा आम्ही दोघीही नव्हतो. दोघीही जेवणार नव्हतो घरी, दोघींनाही आमंत्रण होतं, त्यामुळे मग आम्ही दोघीही जेवणासाठी बाहेर जाणार होतो. तर म्हणून फक्त भाकरी आणि चपात्या मी बनवलेल्या, कारण मला आईंनी सांगितलेलं, कारण चाकवताची भाजी आणलेली होती. त्यामुळे मग आई म्हणाले होते की मी भाजी बनवेल, तर तू भाजी बनवण्याचं टेन्शन घेऊ नको, तू फक्त हे एवढंच करून तुझं आवर आणि तुला बोलवलं आहे तिकडे जा. तर मग त्यासाठी भाजीचं काही मला टेन्शन नव्हतं. त्यानंतर मी गेल्यानंतर आई करून आणि भाजी हे करणार होत्या. त्यामुळे भाकरी फक्त 2च केल्या आणि 2च चपात्या केल्या, जेणेकरून नैवेद्याला आणि एक अशी फक्त खाण्यासाठी, कारण जेवणारे फक्त 3-4च जण होते. त्यामध्ये सकाळी चपात्या केलेल्या होत्या, त्यापैकी चपात्या शिल्लक होत्या. त्यामुळे नैवेद्याला दाखवण्यासाठी आपण शिळी चपाती वगैरे नाही ठेवू शकत, त्यामुळे मग ताजी चपाती बनवणं जरुरी होतं. म्हणून 2 चपात्यांचं पीठ मळलं, त्यानंतर लगेच भाकरीचं पीठ मळलं आणि सगळ्यात अगोदर भाकरीच करून घेतल्या, कारण भाकरीचं पीठ मी ठेवू शकत नाही, चपातीचं पीठ ठेवू शकत होते. ते म्हणून चपात्या पहिलं नाही करून घेतल्या, पहिलं भाकरी करून घेतल्या. त्यानंतर मग 2 चपात्या ज्या होत्या त्या करून घेतल्या, कारण भाजी करण्याचं टेन्शन नव्हतं. आज मस्त भाजी आई करणार होते चाकवताची आणि मला म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी मला सुवासनीसाठी आमंत्रण होतं, तिकडे मला सवाशीण म्हणून जेवणाचंच आमंत्रण होतं. त्यामुळे मग मी पण जेवणाला नव्हते आणि मग उगाच जास्त करून आणि ते शिळं ठेवायचं, त्यापेक्षा मग जास्त काही करत बसले नाही. म्हणून मग हे एवढंच आवरून लवकर आणि बाकीच्या तयारीला लागले. तर हे बघा, भाकरी अशी मस्त अशी थापून घेतलेली आहे. पीठ मळलं, मस्त असं मळलं गरम पाणी घालून की मस्त अशी भाकरी थापायला पण येते आणि हे पण करायला येते. भाकरी मस्त अशी फुगते देखील. तर आता ही भाकरी थापून झालेली आहे, तोपर्यंत मी गॅसवर टाकली आणि दुसरी त्या साईडला भाकरी थापून घेत होते. तोपर्यंत ही भाजली जाते, तोपर्यंत दुसरी थापून होते. अशा प्रकारे केलं की मग दोन्ही कामं बरोबर होतात आणि जास्त गॅस देखील जळत नाही आपला आणि दोन्ही कामं व्यवस्थित होऊन जातात. तर भाकरी ह्या साईडला ठेवली आहे भाजण्यासाठी.